मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे डी एम या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, उद्या एक भव्य असं महाराष्ट्र केसरी ओपन मैदान रहाटणी या ठिकाणी हे मैदान मित्रांनो पार पडणार. आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट काही वेळापूर्वीच मित्रांनो काढण्याची सुरुवात झाली होती. त्याचबरोबर मित्रांनो 1 मार्च रोजी एक मुंबईमध्ये एक 3 फेऱ्याचं मैदान होत आहे, राजा 77 केसरी. त्या मैदानाची थोडीफार अपडेट आणि आपल्या या रहाटणी मैदाना महाराष्ट्र केसरी जे मैदान आहे या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत याची अपडेट आपण यामध्ये देणार आहोत. आणि त्याचबरोबर त्यांचे गट कोणते आहेत ते पण आपण सांगणार आहोत. तर मित्रांनो, मुंबईमध्ये जे 3 फेऱ्याचं राजा 77 केसरी मैदान होतं या ठिकाणी बिंजोडचा बादशाह मथुर आपल्याला त्या मुंबई येथे होणाऱ्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. आणि मुंबईची चिठ्ठी, मथुरची चिठ्ठी त्या ठिकाणी गट क्रमांक 1 आणि गट क्रमांक 11 अशा 2 गटामध्ये मित्रांनो त्या मुंबई येथील 3 फेऱ्याच्या मैदानात निघालेली आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 25मध्ये डोरलीकरांचा हरण्या 722 याच्या नावाने देखील चिठ्ठी त्या ठिकाणी मित्रांनो निघालेली आहे. असे हे एक चांगले नामांकित नंदी 3 फेऱ्याचे तुम्हाला या मुंबईच्या राजा 777 केसरी 777 केसरी मैदानामध्ये पळताना दिसतील. आता त्याचबरोबर मित्रांनो, रहाटणी या ठिकाणी जे आपलं उद्याचं मैदान ओपनचं होणार आहे त्यामध्ये कोणकोणते नंदी पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 3वरती आपल्याला पाटकळकरांच्या पतंगच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे. पाटकळकरांचा पतंग तुम्हाला या गटामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी रहाटणी मैदानाच्या गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 7वरती आपल्याला बबलू चाचांचा राजा तुम्हाला मित्रांनो या रहाटणीच्या मैदानामध्ये उद्या पळताना दिसणार आहे. तसेच गट क्रमांक 7मध्ये तास क्रमांक 2वरती आपल्याला जावेदबाईंचा सर्जा पळताना दिसणार आहे. आणि याच गट क्रमांक 7मध्ये आपल्याला तास क्रमांक 3वरती वाटेगावकरांचा पैलवान देखील उद्याच्या या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या महाराष्ट्र केसरी रहाटणी मैदानामध्ये गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 1वरती संतोष शेठ तोडकर यांचा साई 1111च्या नावानं जवळपास 2 चिठ्ठ्या आहेत. गट क्रमांक 8 आणि गट क्रमांक 14 या ठिकाणी तुम्हाला साई किंवा सुंदर मित्रांनो पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर याच मैदानाच्या गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 5वरती जीवन ड्रायव्हर यांच्या सुंदरच्या नावाने देखील चिठ्ठी आहे. तो देखील तुम्हाला या महाराष्ट्र केसरी रहाटणी मैदानामध्ये पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 8वरती आपल्याला सागर हॉटेल नातेपुते म्हणजे शाहिदबाईंच्या नावानं चिठ्ठी पाहायला मिळाली. तसेच गट क्रमांक 12 तास क्रमांक 4वरती देखील चिठ्ठी आहे. आणि उद्या मित्रांनो पुष्कळ हिंदकेसरीचा मानकरी सचिन आपल्याला मित्रांनो कमबॅक करताना दिसणार आहे. आपल्याला माहीत असेल, बऱ्याच मोठ्या दुखापतीमधून सचिन आता मित्रांनो पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि उद्याच्या या महाराष्ट्र केसरी रहाटणी मैदानापासून तो सुरुवात करतोय. आणि उद्याच्या या रहाटणी मैदानामध्ये आपल्याला शाहिदबाई मोल्ले यांचा पुष्कळ हिंदकेसरी मानकरी सचिन त्या मित्रांनो तुम्हाला या मैदानात पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 8वरती सुंदर उर्फ कॉकटेलच्या नावाने देखील चिठ्ठी आहे. सुंदर उर्फ कॉकटेल देखील तुम्हाला या रहाटणी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 13 आणि गट क्रमांक 29 अशा 2 गटामध्ये मित्रांनो मोहिल शेट यांच्या नावानं चिठ्ठी निघाली, म्हणजेच बकासूरच्या नावानं या महाराष्ट्र केसरी रहाटणी मैदानामध्ये चिठ्ठी निघाली आहे. तर बरीच चर्चा चालू होती. तर मित्रांनो, बकासूर तर या मैदानामध्ये पळणार नाही आहे. महाराज किंवा वादळ या ठिकाणी मित्रांनो पळू शकतोय. अशा 2 चिठ्ठ्या या रहाटणी महाराष्ट्र केसरी मैदानात बकासूरच्या नावाने निघाल्या आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, या रहाटणी मैदानामध्ये गट क्रमांक 24मध्ये तास क्रमांक 4वरती आपल्याला किरण अप्पांच्या नावाने चिठ्ठी पाहायला मिळते. आणि याच मैदानाची गट क्रमांक 27मध्ये एक चिठ्ठी आहे. म्हणजे गट क्रमांक 24 किंवा गट क्रमांक 27मध्ये तुम्हाला उद्या मित्रांनो भारत देखील या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 24मध्ये तास क्रमांक 5वरती शाकीरबाई यांच्या राजाच्या नावाने देखील चिठ्ठी आहे. राजा देखील तुम्हाला पळताना दिसेल. तसेच याच गट क्रमांक 24मध्ये तास क्रमांक 8वरती ओगलेवाडीच्या तेजाच्या नावानं देखील मित्रांनो या ठिकाणी या महाराष्ट्र केसरी रहाटणी मैदानामध्ये आपल्याला चिठ्ठी पाहायला मिळालेली आहे. तर मित्रांनो, या ज्या काही
नंदींच्या चिठ्ठ्या आपल्याला या महाराष्ट्र केसरी रहाटणे मैदान किंवा मुंबईला 1 तारखेला होणाऱ्या मैदानात जे अपडेट मिळाले ती आहे. दोन्ही मैदानाचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवले आहे. याच्यामध्ये पैरेकर यांच्या नावानं चिठ्ठ्या असलेले तर त्याच्यामध्ये बदल देखील होत असतो, याची देखील दक्षता घ्या. गटामध्ये बदल होऊ शकतोय. जे काही नंदी पाळणार आहे त्यांचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.